आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. झालं काम आपलं? नाही ना ताई. म्हणजे आपण करायला गेलो एक आणि झालं भलतच. संजय, तुला एखादं काम सांगितलं आणि घोळ घातला नाहीस तो असं होतच नाही रे. ताई मी काहीच केलं नाही ताई. मग आपोआप घोळ झाला. हो तर तसंच समज. ताई मी आहे ना त्या मनोहरला बेशुद्ध केलं आणि त्याची विल्हेवाट लावणार तेवढ्यात बाहेर गाडीचा हॉर्न ऐकू आला. मला वाटलं आपल्या घरातलं कोणीतरी आलं. मला काही सुचलं नाही काय करावं काय नाही. मी कपाटामध्ये मनोहरला बांधून ठेवलंय. मनोहरने तुझा चेहरा पाहिला? हो ना ताई, पाहिलं त्याने मला. संजय, तू पण ना एक काम धड करत नाहीस. आणि ताई आता फक्त पाहिलं नाही, तो आता सगळ्यांना सांगत बसेल की हे सगळं मीच केलं म्हणून. ताई मला काही सुचत नाही काय करायचं. ओके, एक संधी आहे आपल्याला. त्या मनोहरला शोधायला सगळे घरातले मेंबर्स बाहेर गेलेत. हीच संधी आहे. मनोहरला उचल आणि गायब कर. आणि आता कुठलीही चूक होता कामा नये. डू यू अंडरस्टँड? ठीक आहे ताई. बेटर अंडरस्टँड. रन, गो क्विक. हो हो ताई हो. अमृता काय केलं तू? सॉरी 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 मामा. अरे काय सॉरी? काय येडी आहे का तू? हे सगळं साफ कर. हो. चल इथून. काय पोरगी आहे ही पण ना. काय हे त्या मनोहरला गायब करायचंय महत्वाचं काम. आणि हे शर्ट बदली करावं लागेल या पोरीचं ना. बघा काय कुठे निघालात आज? इथे तुमच्या बरोबर काय झालं हे जर का तुम्ही तुमच्या मुलींना सांगितलं तर तुम्हाला काहीच नाही करणार आम्ही. पण तुमच्या मुलींबरोबर काय होईल माहितीये? लेट मी शो यू. किती गोड आहेत तुमच्या मुली. Do you understand? You better understand. संजय, अमृता संतोषला बोलो. हो. अमृता, हे अमृता, पाणी आण ग. बसा. अमृता, आज कोणीच कसं नाही. गेल्या कुठे सगळे? बघून पत्ता नाही कोणाचं. अरे तुम्ही इतक्यात कशा आलात? आम्ही फोन पण नाही केला आई तू. मावशी एकदम धडधाकट आहे. म्हणजे? काही झालेलं नाही तिला. हा, रिअली? अगं आपल्याला आलेला फोन खोटा होता. कोणीतरी मस्करी केली आणि मी पण त्याच्यावर विश्वास ठेवला. आजकाल कोण काय करेल ना काय माहिती. आता बघ ना, कोणीतरी मूर्खपणा केला आणि फोन केला आम्हाला आणि इतक्या दूरवर जावं लागलं. जाऊ दे, थकायला झालाय बाई. अमृता गेलीये कुठे? अगं हा अरविंद कधीचा विचारतोय, हाका मारतोय तिला, तिचा पत्ताच नाहीये. अगं घरातच कुठेतरी असणार ती. तुला माहितीये ना, काम करायला नको या मुलींना. खरंच सतत आपला फोन आणि ती. संतोष कुठे गेला होता रे? पकड त्याला, चल घेऊन चल. सोडा बा. चल. अगं हो, पण बाकीचे घरातले कुठे आहेत? इशिता, आराध्या, बरं अक्षय आणि श्रेयस ऑफिस मधून अजून आले नाहीत. नाही ते अहो मला सोडा मला. अहो का धरून म्हणतोय मला? अरे कशाला धरले त्याला? काय झालंय? अगं सरिता, तू कुठे गेली होती? अहो तुम्ही कुठे गेला होतात? किती शोधलं तुम्हाला? काका हो, कुठे गेला होतात तुम्ही?
किती शोधलं सगळ्यांनी माहितीये, कुठेच नव्हतात तुम्ही. मी ते आपल्या काय विचारतायत सगळे, कुठे होता तुम्ही? अरविंद आई अगं हे गायब झाले होते, सगळे शोधत होते. मी टेरेसवर होतो आपल्या. अहो कसं शक्य आहे काका? हो ना, आम्ही टेरेसवर शोधलं तुम्हाला, तेव्हा कुठे दिसलं नाही आम्हाला तुम्ही. हा नाही काका, मला हे पटत नाही. तुम्ही काहीतरी लपवताय का आमच्यापासून? काही झालंय का? कोणी तुम्हाला काही बोललंय का? नाही, मी खरंच सांगतोय, मी टेरेसवरच होतो. अहो काका, तुमच्या तब्येतीमुळे तुम्हाला धड चालता येत नाही, तुम्ही टेरेसवर चालत कसे काय गेलात? नाही ते आता मी थोडा बरा झालोय ना, म्हणून हवा खायला गेलो होतो. काका, तुम्हाला काही हवंय का? काही त्रास होतोय का? तुम्ही प्लीज आम्हाला सांगा. हा, असं स्वतःला त्रास करून घेऊ नका. नाही, मी नाही त्रास करून घेत आहे, उलट तुम्हीच त्रास करून घेत आहे. म्हणजे तुम्हाला वाटतंय तसं घाबरण्यासारखं काही नाहीये, तुम्ही काळजी करू नका. मी ठीक आहे. मला सांगा, तुम्ही येताना मला सोडा असं काय म्हणत होतात? ते हे म्हणजे हे लोक मला धरून आणत होते ना, म्हणून म्हटलं मला सोडा. मी ठीक आहे, माझा मी चालत जाईन असं. बाबा, मला माहितीये तुम्ही खोटं बोलताय. हे सगळं सासूबाईंचंच कारस्थान आहे. मला गप्प करण्यासाठी त्यांनी पुन्हा तुमच्यावर वार केला, पण त्याच वेळी सगळे आले आणि त्यांचा प्लॅन फसला. नाहीतर बास सासूबाई, खूप खेळलात तुम्ही माझ्या आईबाबांच्या जीवाशी. आता नाही. आता मी जे काही करणार ना, ते शांतपणे आणि कुणालाही न कळू देता. उद्याचा सूर्योदय तुमचा अस्त असणार. आराध्या, वहिनी, काय करतेस? किडा? किडा कुठे? विसरू नका, मी कोण आहे? दुर्गा. सासूबाई, चावला तर नाही ना? नो, आय एम फाईन. I said I'm fine. किडा होता. नाही, ठीक आहे. काका, आता तुम्ही कुठेही असं न सांगता जायचं नाही. काकू किती काळजी करत होत्या, आणि पुढच्या वेळी जर तुम्ही असं न सांगता जायला लागलात ना, तर तुमच्यासाठी पण बॉडीगार्ड्स ठेवावे लागतील. बरं असो, तुम्ही रूम मध्ये जा, मी तुमच्यासाठी जेवण पाठवते. बर. चला. आजी, बाबा, भूक लागली असेल ना तुम्हाला, दमला असाल, चला जेवायला वाढते मी तुम्हाला. अरविंद, चल बाबा. नशीब त्या डाऊन मार्केट म्हाताऱ्याला आम्ही धमकी दिली होती तोंड बंद ठेवायची.
आज जर त्यांनी खरं सांगितलं असतं तर घरातल्यांचा आमच्यावरचा विश्वास उडाला असता. पण देयर इज वन मोर थिंग. ही आराध्या देसाई आज खूप वेगळी वाटली आम्हाला. एरवी एवढ्या तेवढ्या गोष्टीत घाबरून जाते, आज सगळ्यांसमोर आम्हाला धमकी दिली तिने. आम्हाला, यशोधरा सरनाईकला. अगं आराध्या देसाई, तुझ्यासारख्या किती आल्या किती गेल्या, पण आम्ही सगळ्यांना पुरून उरलोय. तुझ्या अशा धमक्यांनी आम्हाला नाही फरक पडत. आम्ही शांतपणे झोपणार आहोत. झोप उडणार आहे ती तुझी. आमच्यासाठी इट इज गोइंग टू बी ऑलवेज अ गुड नाईट. तुझ्यासाठी बॅड नाईट. श्रीकृष्णाने शिशुपालाचे 100 अपराध माफ केले, पण त्याचा शेवटचा अपराध आणि शिशुपालाचं शीर धडा वेगळं झालं होतं. मला वाटलं होतं तुम्ही बदलाल. तुमचा अहंकार, तुमचा स्वार्थ संपेल, पण तुम्ही संपल्याशिवाय तुमच्या दुष्टपणाचं आणि सुडाचं चक्र संपणार नाही. तुमच्या घरची लक्ष्मी तुमच्या दुष्टपणाचा अंत करायला दुर्गा बनून आले. काय ग, काय झालं? आराध्या, आराध्या? अगं पण इथं कोणीच नाहीये. यशोधरा, तू बरी आहेस ना? आणि तू ती घाबरलेली का? यशोधरा, त्या आराध्यासारखे तुला पण भास व्हायला लागले ती काय? वाटेल ते बोलू नकोस. आम्हाला स्वप्न पडलं. अच्छा अच्छा, म्हणजे स्वप्नात आराध्या आली होती. तुला काय म्हणाली ती? कोण म्हणतं आराध्या स्वप्नात? स्वप्न आठवतं का असं उठल्यानंतर? हा, व्हॉट रमेश. अगं हो, पण त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? तू झोप ना. आय एम फाईन. अगं मी झोपलोच होतो, तुझ्या आवाजाने मला जाग आली. अरविंद प्लीज प्लीज, गुड नाईट. ओके, गुड नाईट. दुखतंय का हो? मला सांगा काय झालंय. मी कालपासून विचारतीये. काहीतरी बोला. बाबा, बाबा, बरं वाटतंय ना आता? खरं तर काल रात्रीच भेटायला येणार होते मी, पण श्रेयसला संशय आला असता म्हणून आले नाही. पण मला खूप काळजी वाटत होती तुमची. बोला ना बाबा, बरं वाटतंय ना? बाबा, मला माहिती आहे हे सगळं त्या बाईचंच कारस्थान आहे. तिनेच तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता ना, पण सगळे आले आणि तिचा प्रयत्न फसला. बाबा प्लीज सांगा ना. माझी योगा करायची वेळ झाली. मी बाबा, तुम्हाला माझी शपथ आहे, खरं खरं सांगा काय घडलं होतं. प्लीज बाबा, बाबा प्लीज बोला. काय करणार होतो मी तरी. काल अचानक संजय मामा खोलीत आले आणि त्यांनी मला बेशुद्ध केलं. काय? हातपाय सुद्धा बांधले आणि कपाटात डांबून ठेवलं.
मी खूप प्रयत्न केले आणि सोडून कपाटातून बाहेर आलो तर बाहेर मामा, सिक्युरिटीवाले आणि यशोधराबाई होत्या. यशोधराबाईंनी तुम्हा दोघींचा फोटो जाळला आणि धमकावलं की मी खरं सांगितलं तर तुझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतील. त्या खोटं बोलण्याशिवाय पर्याय नव्हता माझ्याकडे. शांत व्हा बाबा, शांत व्हा प्लीज. जे झालं ते झालं. पण माझा संशय मात्र खरा होता. मला वाटलंच होतं की हे सगळं सासूबाईच करतायत. आता आपण सगळ्यांनी खूप सावधगिरी बाळगायची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई बाबा तुम्ही दोघांनी एकत्र राहायचंय. तुमचे फोन्स तुमच्या जवळच ठेवायचेत. कारण ही लढाई आता माझ्या एकटीची उरली नाहीये. ही लढाई आता आपल्या चौघांची आहे आणि आपल्याला एकत्र लढायचंय. अगं पण ती खूप भयंकर बाई आहे. असू दे आई, पण आपण किती भयंकर आहोत आता हे दाखवायची वेळ आलीये. आराध्या, अगं मला ना काही सुचत नाहीये. हातपाय गळून गेले. ती बाई काहीही करू शकते. आपणही काहीही करू शकतो. बाबा, आता अशी हिम्मत हरून चालणार नाहीये. आई, आता रडायचं नाहीये, लढायचंय. एकत्र लढायचंय, चौघांनाही. पण ताई, आता नेमकं काय करायचंय आपण? जे जे सासूबाईंनी आपल्या बरोबर केलंय ना ते सगळं त्यांच्या बरोबर करायचंय. त्यांनी जे जे आपल्याला भोगायला लावलंय ना ते सगळं आता त्यांना भोगायला लावायचंय. म्हणजे जे करायचंय ते मी आधीच केलंय. नॉनसेन्स. चाव्या कुठे ठेवल्या आम्ही? अमृता, चाव्यांचा छल्ला पाहिलास माझा? नाही मॅडम, मी नाही पाहिला. ऍक्च्युली तुमच्या रूम मध्ये तुमच्याशिवाय हे विचारलंय कोणी? हा, आगाऊपणे बोलणं बंद करा. चाव्या शोध. हो. कोणाची हिंमत झाली आमच्या चाव्यांना हात लावायची? यशोधरा, ग डाव्या हाताने कुठेतरी ठेवले असशील तू. जरा शांतपणे विचार कर, आठवेल तुला. अरे शांतपणे शोधून झालंय आमचं. लॉकरच्या चाव्या आहेत गा आई. त्यात पेपर्स आहेत, आम्हाला मीटिंगला लागणार आहे. काय झालं मम्मा? काही प्रॉब्लेम झालाय का? यशोधरेचा चाव्याचा जोडगा हरवलाय म्हणून पॅनिक झाली. पॅनिक होऊ नका सासूबाई. अमृता सासूबाईंसाठी जरा थंड पाणी आण ग. काय चाललंय या घरामध्ये काही कळतच नाही. गोष्टी हरवतात काय, गायब काय होतात. बाय द वे मम्मा, तुम्ही कार मध्ये चेक केलंय का? कार मध्ये राहिल्या असतील. हा, कार मध्ये. या, देयर इज अ प्रोबॅबिलिटी आमची पर्स बहुतेक गाडीतच आहे. चाव्या त्या कुठे सापडल्या? मॅम, मी पाणी आणायला गेले होते. फ्रीज उघडला आणि फ्रीज मध्ये सापडल्या. ह्या नॉनसेन्स. चाव्या फ्रीज मध्ये कशा सापडतील? चुकून राहिल्या असतील सासूबाई. आमच्याकडून अशी चूक होत नाही. नाही, मुद्दाम कोणी करत नाही. चुकून राहिल्या असतील म्हणजे कुठल्या तरी विचारात असाल ना तुम्ही. आठवतंय का त्या दिवशी तुम्ही म्हणाला होतात माझा फोन फ्रीज मध्ये राहिला होता. चुकून राहिला होता ना? आठवतंय ना? तेच म्हणतोय आम्ही. तुझ्याकडून होऊ शकतं, आमच्याकडून अशा चुका होत नाही. अगं होत नाही ग, मुद्दाम म्हणून होणार नाही, कबूल आहे. पण तुझ्याकडून असं होऊच शकतं ना.
हल्ली कामाचा केवढा लोड वाढलाय तुझ्यावरचा. सतत काम, घरातलं सगळं बघायचं, बाहेरची सगळी जबाबदारी. मला तर एवढं टेन्शन येतं ना सासूबाई. तुमची सतत दगदग धावपळ सुरूच असते. म्हणजे सगळ्यांचं टेन्शन फक्त तुम्हाला. घर ऑफिस कसं मॅनेज करताना ते पण एकट्याच, गॉड नोज. आणि हे सगळं कमी आहे का त्यात ह्या चाव्यांचं ओझं? नाही मम्मा, बरोबर बोलतेय ती. एवढं टेन्शन घेऊन कसं चालेल? आपण काहीतरी उपाय शोधून काढू यावर. हा, करेक्ट आहे, करेक्ट म्हणतोय तू. सासूबाई, माझ्याकडे ना यावर एक उपाय. आजी मी काय म्हणते, तुम्ही घरीच असता की नाही आणि तुमच्याकडे खूप वेळ, सो मला असं वाटतंय आपल्या घरातल्या सगळ्यांपैकी फक्त तुम्हीच या चाव्या नीट सांभाळून ठेवू शकता. सासूबाईंसाठी एवढं कराल ना तुम्ही? अगं नाही ग, अगं या वयात मला ही जबाबदारी झेपणार नाही. कशाला, तेच म्हणते मी. तू थांब ग जरा. हे बघ, आता ही सगळी जबाबदारी तू घ्यायची आहेस. माझी जबाबदारी आजी? अहो मी कसं सांभाळेन आजी हे? सरनाईक घराण्याची तू सून आहेस की नाही? मग आज ना उद्या तुझ्यावर ही जबाबदारी टाकावीच लागणार होती. आता यशोधरेला या सगळ्या जबाबदारीतून मोकळं कर.